तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी घटक चाचणी क्रमांक 1 होणार आहे. तर त्या घटक चाचणी क्रमांक 1 साठी एक सराव प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवर शेअर करतो. एकूण 20 गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका आहे. आणि 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका ही विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 9वीची. तर या प्रश्नपत्रिकेची जर तुम्ही तयारी चांगली केली तर यासारखे प्रश्न तुम्हाला तुमच्या घटक चाचणी क्रमांक 1 मध्ये दिसतील. हे प्रश्न आणि यासारखे इतरही प्रश्न जे आहेत या स्वरूपातले ते करा, म्हणजे त्याचा तुम्हाला उपयोग होईल. थोडक्यात ही प्रश्नपत्रिका तुम्ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून वापरायची आहे. इतर सुद्धा प्रश्नांची तयारी करायची. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे प्रश्नपत्रिका दिसेल. यासारखे प्रश्न या स्वरूपातले प्रश्न तुम्हाला दिसतील. विषय इतिहास, एकूण इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 9वी. प्रश्न क्रमांक 1 आहे, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचे आणि वाक्य पूर्ण करायचं. आता पहिला आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ... येथे आहे. कुठं आहे भारताचा राष्ट्रीय अभिलेखागार? श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री कोण होते? ... या राज्याला उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं. कुठल्या देशाला? तर त्या तिन्ही योग्य पर्याय निवडायची जी उत्तर आहेत ती प्रत्येकाने डिस्क्रिप्शन मध्ये खाली कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं सांगायचं. ओके. त्याच्यानंतर दुसरं, संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा, लॉंग फॉर्म लिहायचा त्याचा. RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याप्रमाणे इतर सुद्धा FTI, NNC. ओके. तर याचे लॉंग फॉर्म लिहायचे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 2 म्हटलं, तुम्ही मात्र तिन्हीची सुद्धा तयारी करा. ओके. जागतिकीकरण, जमातवाद आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. तर या तिन्हीवर काय करायचं, संकल्पना किंवा थोडक्यात टिपा लिहायच्या आहेत. तिन्हीची तयारी चांगली करा, कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे. यातले 1 किंवा 2 तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. प्रश्न क्रमांक 3 जो आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्याचं कारण लिहायचं. ओके. त्याचं कारण काय ते स्पष्ट करायचं. कोणतेही एक म्हटलं, तुम्ही दोन्हीची तयारी करा. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्वाची असतात. का महत्वाची असतात त्याचं कारण स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले, त्याचे कारण काय ते सुद्धा स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दात लिहा असं म्हटलंय. किती शब्दात लिहायचे? 25 ते 30. दोन्ही प्रश्नांची तयारी करा. भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट कोणती आणि जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणं का आवश्यक आहे ते तिथं लिहायचं आहे. तयारी दोन्हीही करा, कारण सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे यातले 1 किंवा 2 तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. त्यानंतर राज्यशास्त्र हा विभाग, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ... ही होती. काय होती मुख्य जबाबदारी राष्ट्रसंघाची? इसवी सन 1974 मध्ये भारताने ... या ठिकाणी अणुचाचणी केली. श्रीहरिकोटा, तुंबा, पोखरण का जैतापूर? तर त्याचं योग्य उत्तर लिहायचं. ओके. तर इथे बघा, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी 4 पर्याय हे सुद्धा बघा: युद्ध टाळणे, वसाहतीचे स्वातंत्र्य, राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे, निशस्त्रीकरण करणे. आणि अणुचाचणी कुठे झाली? 74 साली. 74 साली श्रीहरिकोटा, तुंबा, पोखरण का जैतापूर? तर त्याची सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये खाली सांगायचे. आता प्रश्न क्रमांक 6, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे चूक किंवा बरोबर आधी ते सांगायचं आणि त्याचं कारण लिहायचं. दोन्ही प्रश्नांची तयारी करा. पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठं योगदान दिलं. हे चूक आहे का बरोबर आहे? आणि असेल तर त्याचं कारण स्पष्ट करायचं. शीतयुद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले. हे चूक आहे का बरोबर आहे ते आधी लिहायचं आणि त्याचं कारण स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा. राष्ट्रीय हितसंबंध आणि शीतयुद्ध. राष्ट्रीय हितसंबंध आणि शीतयुद्ध. तर हे दोन्ही सुद्धा तयारी करा. दोन्हीपैकी एखादा तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसेल. इथं एकूण तुमचं 20 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे इतिहास व राज्यशास्त्राची ती पूर्ण होते. इतर विषयांच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीची सुद्धा बघू शकता. ओके. थँक्यू.